अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना प्रारंभ होत आहे. या श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक ग्रंथ पारायण करतो, कारण या महिन्यामध्ये शिवतत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे या कालावधीमध्ये आपण अनेक ग्रंथ पारायण करायचं असतं. हा महिना देव कार्यासाठी, शिव कार्यासाठी आणि ग्रंथ वाचनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे यामध्ये आपल्याला विविध सेवा करायच्या आहेत. सेवा करताना आपण कोणते पारायण करावे आणि नवनाथ पारायण कसे करावे त्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये, आणि महिलांनी नवनाथ वाचावे का त्याचीही संपूर्ण माहिती. तर महिला नवनाथ पारायण करू शकता. नवनाथ पारायण करायचं महिलांनी नाही असा कुठेही नियम नाही. फक्त महिलांनी जर नवनाथ पारायण करत असाल तर आपल्या केसांचा आंबाडा घालायचा नाही, केस मोकळे ठेवायचे आहे आणि आपल्या साडीला गाठ आपल्याला ठेवायची नाही. या दोनच गोष्टी आपल्याला करायच्या असतात महिलांनी नवनाथ पारायण करताना. आता तुम्ही नवनाथ पारायण 21 दिवसाचं करत आहात, 30 दिवसाचं करत आहात, 3 दिवसाचं, 7, 9 हे सर्व नवनाथ पारायणाचे नियम आहेत. म्हणजे यातून आपण कितीही दिवस आपल्या सवडीनुसार पारायण करू शकता. 9 दिवसाचं करत असाल तर 9व्या दिवशी तुम्हाला उद्यापन घालायचं असतं. 3 दिवसाचं करत असाल तर 3 दिवस वाचून तुम्हाला 4थ्या दिवशी उद्यापन घालायचं असतं. आणि पूर्ण 30 दिवस श्रावण महिन्यामध्ये काही ठिकाणी पूर्ण 30 दिवस नवनाथ ग्रंथ वाचतात. 20 दिवस 2-2 अध्याय आणि शेवटच्या 10 दिवस 2-2 अध्याय तुम्हाला एक अध्याय वाचायचा असतो. असं करून तुम्हाला 40 अध्याय 30 दिवसामध्ये पूर्ण करायचे असतात. त्यानंतर 7 दिवसाचं करत असाल तर 7 दिवस पारायण करून तुम्हाला 8व्या दिवशी समाप्ती घालायची असते. समाप्ती कशी घालायची आणि संकल्पापासून कशी सुरुवात करायची ते आपण बघू. सर्वात आधी तुम्हाला संकल्प करायचा असतो कोणतेही सेवा सुरुवात करताना. त्याआधी नवनाथ पारायण जर आपण करत असाल तर आपण गुरुचरित्र पारायण या कालावधीमध्ये करायचं नाही. कारण नवनाथ महाराजांचे गुरु दत्त महाराज आणि दत्त महाराज शिष्य आणि गुरु यांचं एकत्र ग्रंथ वाचन चालत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचन करत असाल तोपर्यंत आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा नसतो. ग्रंथ मांडणी कशी करायची? आपण हातात पाणी घ्यायचं, फूल, अक्षत, हळदी, कुंकुम घ्यायचं, संकल्प करायचा. तुमचं जे काही कार्य असेल ते नवनाथ महाराजांना सांगायचं आणि आपल्या कुलाचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं, आपलं ग्रामदैवत, आपलं स्वतःचं नाव सांगायचं आणि आपली इच्छा सांगायची. गोत्र आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण काश्यप गोत्र म्हटलं तरीही चालतं. काश्यप गोत्र कुलोत्पन्न म्हणायचं आणि आपलं पूर्ण नाव सांगायचं, आपली इच्छा सांगायची आणि ते पाणी तुम्हाला ताम्हनात सोडायचं असतं. त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये जागा स्वच्छ करून एक पाट ठेवायचा असतो. त्यावर भगवं किंवा पिवळं वस्त्र ठेवायचं, दुसऱ्या कलरचं नाही, भगवं ठेवायचं किंवा पिवळं वस्त्र ठेवायचं. आणि त्यावरती तुम्हाला आधी गणपतीची स्थापना करायची आहे. कलश स्थापन करणं न करणं आपल्यावर आहे. आपल्याला जर कलश स्थापन करायचं असेल तर आपण करू शकता. ज्यांना नाही करायचं त्यांनी फक्त नारळ, खडी साखर देवापुढे ठेवली तरीही चालतं. संकल्प झाल्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची असते, कारण कोणतंही कार्य गणपती बाप्पांशिवाय पूर्ण होत नाही. गणपती बाप्पांसाठी तुम्हाला आपल्या डाव्या हाताला तुम्हाला थोडीशी अक्षत टाकायची आहे, त्यावरती हळदी कुंकुम टाकायचं आहे आणि एक अखंड सुपारी स्वच्छ धुवून घेऊन त्यावर तुम्हाला गणपतीची स्थापना करायची असते. 9 दिवस ती सुपारी किंवा जितके दिवस तुम्ही पारायण करता तितक्या दिवस ती एकाच जागेवर ठेवायची. लांबून त्याला हळदी कुंकू व्हायचं असतं. रोज त्या सुपारीला स्पर्श करायचा नाही. ग्रंथ रोज एकाच जागेवर ठेवायचा, जागा बदलायची नाही. त्यानंतर गणपती बाप्पांचं स्तवन करण्यासाठी तुम्ही एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा आवाहन मंत्र आहे गणपतीचा. हे आवाहन करून तुम्ही गणपतीची स्थापना करायची. त्यानंतर वक्रतुंड महाकाय हा मंत्र नंतर आपण जप करायचा. यानंतर आपल्याकडे नवनाथ भक्तिसार ग्रंथ असेल त्याची मांडणी करायची. आपल्याला आवश्यक असल्यास कलश स्थापना करा, नसेल तर फक्त फूल आणि गंध लावून आपण नवनाथ ग्रंथ वाचनास सुरुवात करू शकतो. या कालावधीमध्ये नियम कोणते पाळायचे तर मांसाहार पूर्ण वर्ज्य. नवनाथ महाराज हे ब्रह्मचारी आहेत आणि खडतर दैवत आहे, त्यामुळे आपण नियम निष्ठेने पाळायचे आहेत. नियम पाळायचे म्हणजे फार नियम नसतात, नियम थोडे असतात, पण आपण ते शुद्ध भावनेने पाळले तर उत्तम. पहिला नियम असतो मांसाहार वर्ज्य. या कालावधीमध्ये शक्यतो सात्विक अन्न ग्रहण करावं. कांदा लसूण वर्ज्य करावा. आपल्याला शक्य असल्यास कांदा लसूण वर्ज्य करा. सात्विक अन्न घ्या. सात्विक अन्न घ्यायचं का? जड अन्न का घ्यायचं नाही? तर ज्या वेळेला आपलं मन जड होतं ना, म्हणजे
जडत्व जेव्हा माणसाला प्राप्त होतं ना, तेव्हा त्याचं देवकार्यामध्ये लक्ष लागत नाही. त्यामुळे आपण जितकं सात्विक अन्न घेतो ना, आपलं मनही तितकं शुद्ध असतं. यामुळे या कालावधीमध्ये सात्विक अन्न घ्या. आपल्याला शक्य असल्यास एक धान्य अन्न घेतलं तरीही चालेल आणि कांदा लसूण वर्ज्य केला तरीही चालेल. यानंतर आपण ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. नवनाथ पारायण करताना ब्रह्मचर्य पालन आपल्याला करायचंच आहे. 4 दिवस महिलांना जर अडचण आली तर शक्यतो आपण ह्या 4 दिवसाच्या 5 दिवसाच्या मध्ये आपल्याला वेळ माहीत असतो, यामध्ये पारायणाला बसूच नका. झाल्यानंतर पारायणाला बसा किंवा मासिक धर्म येण्याच्या आधी पारायण करून घ्या. कारण आपल्याकडून लहान मुलं जर असतील तर थोडा फार का होईना आपल्याकडून हात लागतो आणि त्यामुळे दैव कार्यामध्ये अडचण येते, आपल्यालाच त्याचा दोष लागतो. त्यामुळे एवढा नियम पाळायचा की पारायणाच्या सुरुवातीला आधी पारायण करून घ्यायचं मासिक धर्माच्या आधी, किंवा मासिक धर्म झाल्यानंतर पारायणाला बसलं तरीही चालतं. नवनाथ पारायणाचं उद्यापन कसं करायचं तर आपण उद्यापनामध्ये हरभऱ्याच्या घुगऱ्या, त्यानंतर आंबील जो नवनाथांना प्रिय आहे. आंबील म्हणजे काय तर जी आपण कढी करतो त्याऐवजी आपल्याला डाळी पीठऐवजी फक्त आपल्याला ज्वारीचं पीठ वापरायचं असतं, त्याला आंबील म्हणतात आणि तो नवनाथ महाराजांना नैवेद्यामध्ये ठेवला जातो. आंबील करायचा असतो. त्यानंतर हरभऱ्याच्या घुगऱ्या करायच्या असतात. एखादा गोड पदार्थ करू शकता, भात. त्यानंतर सर्वात प्रिय नवनाथ महाराजांना असलेले उडदाच्या डाळीचे वडे. उडदाच्या डाळीचे वडे, हरभऱ्याच्या घुगऱ्या आणि आंबील हे नवनाथ महाराजांच्या नैवेद्यामध्ये असतंच. तर हे सर्व वस्तू आपल्याला नैवेद्यासाठी करायच्या असतात. त्यानंतर उद्यापन घालण्यासाठी आपण 9 मुलांना अन्न देऊ शकतो. 9 किंवा 11 मुलांना आपलं पारायण झाल्यानंतर अन्न आपण श्रावण महिन्यामध्ये नक्की द्यायचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी शिदा एखाद्या मंदिरामध्ये किंवा मग ब्राह्मणांना दान दिला तरीही चालतो. पण शक्य असल्यास नवनाथांचे 9 मुलं आपल्याला जेव घालायचे असतात. त्यांना दक्षिणा स्वरूपात काहीही तरी रक्कम द्यायची असते. 1-1 रुपये जरी आपण दिला तरीही चालतो आपल्या ऐपतीनुसार. फक्त दक्षिणा देताना आपल्याला ती पाण्यात भिजवून द्यायची असते किंवा दक्षिणा देत असताना त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतरच दक्षिणा तुम्हाला दान करायची असते. 9 मुलांना किंवा 11 मुलांना आपल्या इच्छेनुसार आपल्याला तेवढे मुलं जेवू घालायचे असतात. त्याआधी तुम्हाला नवनाथांची रोज संध्याकाळी आरती करायची असते. दत्त महाराजांची करायची, त्यानंतर नवनाथ महाराजांची करायची. आणि ज्या वेळेला तुम्ही पारायणाची सुरुवात करत असाल, सकाळी जर नवनाथ पारायण करत असाल तर सकाळीच वाचा, संध्याकाळी वाचत असाल तर आंघोळ करून नवनाथ वाचायचं असतं. नवनाथ वाचनाचा एवढा नियम नक्की पाळायचा की सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्ही वाचन केलं तर खूप उत्तम. कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये आजूबाजूची वेळ ही आपल्या आजूबाजूचा परिसर सर्व शांत असतो आणि आपलं मनही एकाग्र असतं आणि सकाळची वेळ ही देवकार्यासाठी उत्तम मानली जाते. या वेळेमध्ये आपण देवकार्य केलं तर खूपच छान मानलं जातं. तर अशा पद्धतीने आपण श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण करायचं आहे. ह्या एका पारायणाने आपण संकल्प केल्यानंतर आपल्या जीवनामधील अडीअडचणी नक्कीच दूर होतात. ज्यांचे जास्त प्रश्न असतात त्यांनी ह्या श्रावण महिन्यापासून सलग 3 पारायणं केली तरीही चालतात. आपला प्रश्न जितका मोठा, सेवा तितकी आपण जास्त केली तर ते प्रश्न लवकर सुटतात. ज्यांना फार अडचणी आहेत त्यांनी श्रावण महिन्यापासून सलग 3 पारायणं केले तरीही चालतात. या सेवेबद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास ते आपण कमेंटमध्ये नक्की विचारा. आजचा दिवस तुमचा स्वामीमय आनंदात जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.